रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। रूप पाहता लोचनी सुख झाले व साजरे तो हवे बरवा तो माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले व साजरे तो हवे सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर तो हवे माझी सर्व गोडी हे
माझी सर्व नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा अलगे मुक्ती संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा गुण गायन आवडे गायन आवडी गुण गायन आवडे गायन आवडी गुण गायन आवडे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व हेची माझी सर्व गोडी हेची माझी सर्व तुका मने गर्भवास मने गर्भ तुका मने गर्भवास मने गर्भवास तुका मने गर्भवास सुखे घालावे आमास गुण गायन आवडे हेची माझी सर्व जोडी सुखा मने गर्भवासी सुख झालो रंबार कुमारी जय रंबार जय रंबार कुमारी रंबार कुमारी जय जय रंबार कुमारी जय रंबार कुमारी देवा हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा हेची दान रे गा देवा हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा हेचे 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 दान दे गा देवा हेची 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 दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुणा गायन आवडे गुणा गायन आवडे गुणा गायन आवडे गुणा गायन आवडे तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुन्हा गायन गुण गायन आवडे गुण गायन आवडे गुण गायन आवडे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी आ
हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुणा गाईन आवडी गुणा गाईन आवडी गुणा गाईन आवडी गुणा गाईन आवडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुणा गायला आवडी गुणा गायला आवडी गुणा गायला आवडी गुणा गायला आवडी थाला विठाल विठाला 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 हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्तिधन संपदा
संत संग देई सदा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी महायोग पिठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातो मुनींद्रम समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः विवेकाने ज्या सुगठित समाजा टिकविले महासिद्धांताचे गुणरसिकत्व उकलिले लसित तरसे तरविला भागवत तरु तया ज्ञानेशा ते मलमतीने वंदन करू ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा करुणा कर दयाळा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो पावन झालं चराचर रे करुणा कर या दयाळा करुणा कर दयाळा करुणा कर दयाळा मुमुक्षनाम्याम दान एकदक्षम प्रभावती क्षेत्र निवासिनंतम नमामि वेदांत विद्याम वरिष्ठम संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ति विलोकितो येन समाधि राज्यः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसागरन्तं यस्य स्मरणमात्रेण
मंदोपि बहुधायते संतंतं परमोदारं वंदे वेंकटस्वामिनं मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा दान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गायीना वडीच माझी सर्व जोडी असो प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ श्रीमंत देहू निवासी साधू जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील सुंदर असा 4 चरणाचा मागणीपर अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठाला या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय दानाचं महत्व प्रतिपादन करतात. मायबाप आणि वारकरी संप्रदायाचा दंडक नियमावलीनुसार पहिल्या दिवसाचं कीर्तन भगवंताचं रूपाचं वर्णन करणारं असावं. 7व्या दिवसाचं आजचं कीर्तन मागणीपर आणि उद्या काला म्हणून हे 3 कीर्तनकार बंधनकारक आहेत. आता मध्ये जे 5 कीर्तन होतील ते कोणी भक्तिपर ज्ञान वैराग्य आपापल्या मताने घेऊ शकतात, परंतु त्या नियमानं आजचं मागणीपर कीर्तन आणि म्हणून मी मागणीपर अभंग निवडलेला आहे. भगवंत जशी काही साईनाथ सद्बुद्धी देतील या अनुषंगानं अगदी ठरल्या 1 तासामध्ये या अभंगाचं आपण निरूपण करण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला. जमलेली सर्व गुणीजन मंडळी, गायक वादक सर्व विनेकरी आणि तुम्ही श्रोते मायबाप, साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. आणि आजचा हा कार्यक्रम भारतभर ज्या माध्यमातून दिसतो असं आमचं परभणी जिल्ह्याचं माऊली कीर्तन सोहळा हे यूट्यूब चॅनल आमचे गणेश चोपडे पाटील सुंदर या कार्यक्रमाचं चित्रीकरण करत आहेत. आणि या चॅनलवरून हा कार्यक्रम सर्वत्र प्रक्षेपित होणार आहे. कुणीही लाईक करायला विसरू नका, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. विठाला विठाला. तसेच संस्थांतर्फेचा एक सुंदरसा असा चॅनल आहे, कोणचाही मला काही माहीत नाही, त्याही दादांनी सुंदर असं चित्रीकरण करायला सुरुवात केलेली आहे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. काल झालेले कीर्तन सुजाताताई नांदेडकर ह्याही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊन कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठाला. कार्यक्रमाचा 7वा दिवस. ऐका, वेळ थोडा आहे बरं का, म्हणून मागणीपर अभंग घेतला. श्री साईनाथाच्या दरबारामध्ये चालत असलेला प्रतिवर्षाप्रमाणे हा महोत्सव. इथं आल्याच्या नंतर सुंदर असं वातावरण आमच्या निकम सरांनी सुंदर अशी व्यवस्था केली. साईनाथाचं दर्शन घडून आणलं आणि या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलं. त्यांचंही कोटी कोटी धन्यवाद. बाजूला दादा बसले, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि आजचं हे मागणीपर कीर्तन ऐका मायबाप, या आपल्या शिर्डी नगरीमध्ये संत साईबाबांचं वास्तव्य झालं. याच्या पाठीमागे खूप मोठी व्याख्यायिका आहे. आणि साईबाबा हे आपल्या शिर्डीमध्ये प्रगट झाले. ग्रंथानुसार वाचनानुसार माझ्या लक्षात असं आलं, ज्यावेळेस मी या ग्रंथाचा साई चरित्राचा अभ्यास केला,
त्यावेळेस मला काही बाबांच्या चरित्रकथा अभ्यासायला मिळाल्या. वयाच्या 16व्या वर्षी साईनाथ आपल्या शिर्डीमध्ये प्रगट झाले. एका लिंबाच्या झाडाखाली, आता ते झाड असेल नसेल काही माहीत नाही बरं का, 16 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. आणि त्या काळामध्ये तो काळ म्हणजे 1909 7, 8, 9च्या दरम्यान बाबांची मूर्ती प्रगट झाली. आणि सर्वप्रथम त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्या काळामध्ये एक नाना नावाची चोपदार होते आणि त्यांच्या आईंचं लक्ष बाबाकडे गेलं. आणि तदनंतर सर्वत्र वार्ता पसरली की आपल्या साईनगरीमध्ये एक महान संत प्रगट झालेले आहेत आणि साईनाथांचं वास्तव्य त्या लिंबाच्या झाडाखाली होऊ लागलं. अशी माहिती मला मिळाली. तदनंतर या ठिकाणी काही खंडोबाचंही ग्रामदैवत आहे बरं का. आणि खंडोबाचा काहीतरी उत्सव जवळ आला. प्रत्येक देवाचे ग्रामदेवताचे उत्सव होत असतात. त्या ठिकाणी खंडोबाचे जे भक्त होते त्यांच्या अंगामध्ये भगवंताचा संचार झाला. आणि त्यावेळेस मग साईनाथाच्या संदर्भात ग्रामस्थ मंडळींनी शिर्डीच्या विचारलं त्या भक्तांना की नेमके साईनाथ हे कुठून आले, कोण आहेत, यांच्या पाठीमागची काही भूमिका असेल तर आम्हाला सांगा. त्यावेळेस त्या भक्तांनी लगेच सांगितलं. 2-4 टिकाव आणा, कुदळी आणा. ग्रामस्थ मंडळींनी त्या 4 टिकाव आणल्या, कुदळी आणल्या आणि तिथं खोदायला सुरुवात केली. खोदायला सुरुवात केल्याच्या नंतर प्रथम एक विटांचा थर लागला. विटा कळत असतील ना, माझी भाषा तर कळती ना. परभणी म्हणजे मी मराठवाड्यातल्याच आहे, बरोबर आहे का नाही. हा. आणि विटांचा थर बाजूला केल्याच्या नंतर एक जात्याची पाळू लागली बर का. आणि ती जात्याची पाळू बाजूला केल्याच्या नंतर एक असं सुंदर मध्ये भोयार होतं, विवर होतं. ग्रामस्थ मंडळींनी त्या विवरामध्ये डोकावून पाहिल्याच्या नंतर आतमध्ये सुंदर असं दृश्य बघायला मिळायला. ऐका मायबाप, हे चरित्र प्रत्येक कीर्तनात काही निघत नसतं, पण इथं मुद्दाम साईनाथाच्या दरबारात कीर्तन असल्यामुळं मी सांगतोय बरं का. आतमध्ये 4 समया जळत होत्या आणि एक पाट होता सुंदरसा आणि त्या पाटावरती एक सुंदरशी जपमाळ ठेवलेली होती. आणि हे दृश्य बघितल्याच्या नंतर सर्व ग्रामस्थ मंडळींनी साष्टांग प्रणिपात केला. तेव्हा साईबाबांनी सांगितलं, हे माझ्या सद्गुरूचे ठाणं आहे आणि हेच माझं दैवत आहे आणि याची मी आराधना करणार. तुम्ही सर्वजण करत राहत जा. आणि ग्रामस्थ मंडळींनी मान्य केलं. आणि त्यानंतर तेव्हापासून साईनाथांचं त्या ठिकाणी वास्तव्य सुरू झालं. विठाला कालांतराने संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक धूप नावाचं गाव आहे बघा. आणि त्या गावामध्ये चांद पाटील नावाचे ग्रस्त होते. ते एके दिवशी संभाजीनगरला जात होते बरं का. त्यांच्याकडं सुंदर अशी गोडी घेतलेली होती. संभाजीनगरला जात होते काही कामास्तव. आणि तिथं गेल्याच्या नंतर आपल्या कामात व्यस्त झाल्याच्या नंतर ती गोडी बाजूला कुठंतरी निघून गेली. त्यांनी खूप शोध घेतला. 8 दिवस शोध घेतला, 15 दिवस शोध घेतला माऊली, 1 महिना शोध घेतला, परंतु ती गोडी त्यांना सापडली नाही.
काही बाबांचे चमत्कार मला जेवढे आठवतील तेवढे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि बघते आता घोड्याचं काम राहिलं नाही का, आता मोटरसायकल निघाल्या, कार निघाल्या, त्याच्यामुळे सरासरी घोडे हे साधन कोणी वापरत नाही. आहेत पण खूप कमी झालीत बरं का ती साधनं. ह्या मोटर गाड्या निघाल्या तेव्हापासून खूप निराश झाले. आणि ते चांद पाटील परत येऊ लागले. ते वर बसण्यासाठी खोगीर नावाचा एक हे असतो बघा, वस्तू असती, एक आसन असतं, त्या घोड्याच्या पाठीवर ठेवायचं, सर्वांना माहीत असेल. आणि ते खोगीर असा पाठीवर घेतला आणि परत येऊ लागले. तर त्या गावाच्या म्हणजे संभाजीनगरहून परतल्याच्या नंतर 3-4 योजन, आता योजन ही शास्त्राची भाषा आहे, किती किलोमीटरचा योजन, किती मीटरचा 1 किलोमीटर, हा अभ्यास वेगळा, इकडे नाही आपल्याला जायचं जास्त बरं का. 4 योजन अंदाजे 14 किलोमीटर, 12-14 किलोमीटर ते परत आल्याच्या नंतर एका आंब्याच्या झाडाखाली त्यांना साईनाथ बसलेले दिसले. ऐका माव्याव, कडाक्याचं ऊन तपलं होतं. सहज साईबाबांची दृष्टी त्या चांद पाटलावरती गेली आणि बाबांनी आवाज दिला, म्हटले, अरे कोण ग्रस्त आहे, या थोडंसं सावलीला या, उन्हाचा प्रहर झालाय. आणि संत कृपा झाल्याच्या नंतर आपल्याला जवळ बोलून घेत असतात बरं का. कृपा या केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीत हे लाविली कीर्तनी, तुका चरणी लोळत असे चला. जवळ बोलून घेतल्याच्या नंतर चेहरा नाराज होता त्यांचा. विचारलं, काय दुःख आहे, का नाराज आहात आपण? तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा मी काही कारणास्तव संभाजीनगरला गेलो असताना माझी गोडी हरवली आहे आणि बरीचशी शोधाशोध केली, ती काही सापडत नाही आणि हताश होऊन मी निराश होऊन परत येत आहे. परंतु संत जाणून बुजून कृपा करतील, उपकार करतील याच्यात नवल नाही. सहज बोलले तरी उपकाराची भाषा, सहज बोलणे करुण सयाजी कवी, करुण सयाजी कवी, ठरतं. सहज बोलले काय दुःख आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं, माझी गोडी हरवली, सापडत नाही. आणि सहज बाबा सांगून गेले, जा म्हणले त्या नाल्यामध्ये शोध, सापडेल त्या नाल्यामध्ये. आणि खरंच काय चमत्कार बरं का. त्यांनी गेले आणि शोधायला सुरुवात केली तर लगेच घोडी सापडली. त्या चांद पाटलाने येऊन साईनाथांना साष्टांग प्रणिपात केला. त्यांना चमत्कार कळाला, ही काही साधी व्यक्ती नाही, हे कोणीतरी महान संत आहेत. म्हणून त्यांनी साईनाथांना आपल्या धूप गावाला घेऊन गेली. काही काळ बाबांचं वास्तव्य त्या गावामध्ये झालं. वर्षे 6 महिने त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर योगायोग असे आले. योगायोग येत पाहिजे, यायला पाहिजे बरं का चोपदार. योगायोग असे आले, त्या साईनाथ पाटलांच्या पत्नीच्या भाच्याची सोयरीक शिर्डीमध्येच झाली. इथलीच नवरी मिळाली आणि पूर्ण त्या धूप गावचं वराड शिर्डीला आल्याच्या नंतर त्या वराडामध्ये आता पहिले काय ते लग्झऱ्या वगैरे काही नव्हतं ना, असं बैलगाड्यानं लग्न यायचे. म्हातारे चोपदार बाबाचं बैलगाडीतच लग्न गेलं. हा, आता झाले जीप, ट्रक, टेम्पो, पहिले बैलगाडीच होती ना. असं बैलगाड्यानं सर्व वराड शिर्डीमध्ये आलं आणि त्या वराडामध्ये साईनाथ बसून आले. आल्याच्या नंतर इथं त्या खंडोबाच्या देवळाच्या बाजूला त्या वडाच्या झाडाच्या जवळ ते वराड पूर्ण उतरलं. बाबाही खाली उतरले आणि
आदरार्थी व्यक्तीला आदरानं बोलवायचं म्हणून आदरार्थी शब्द वापरावा लागतो, जसं आपण जी वापरतो कुणाला, असं इथल्या ग्रामस्थ मंडळी बाबांना एक आदरार्थी शब्द वापरला. वास्तविक पाहता त्यांना कुठलंही नाव नव्हतं, म्हणून या साई म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळीने त्यांना आवाज दिला आणि तेव्हापासून साईबाबाचं नाव साईनाथ साईबाबा पडलं. विठाला विठाला. सुंदर असा लग्नाचा कार्यक्रम झाला. लग्न लागलं, सर्व वराडी धूप गावाला निघून गेले आणि साईनाथ इथं जे रमले, तर आतापर्यंत बाबांचं वास्तव्य इथं टिकून आहे साईनाथांचं. आणि मग मात्र तेव्हापासून त्या चांद पाटलांनी बाबाकडून अनुग्रह घेतला आणि साईनाथांनी कृपादृष्टीनं त्यांना बघितलं आणि प्रसन्न झालं, सांगितलं तुम्हाला काय मागायचं तर मागा. असंच माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना भगवंतांनी सुद्धा विचारलं होतं, तुकोबा तुम्हाला काय मागायचं तर मागा. तेव्हा तुकोबारायांनी मागितलं ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. तुकोबारायांनी सांगितलं, पांडुरंगा दया घना माय बापा हेच दान मला द्या. विठाला विठाला. शास्त्रामध्ये दानाला खूप महत्व सांगितलंय बरं का. हा, दानाचे प्रकार सांगतो. काही झालं आपलं थोडाच वेळ राहिलाय, अर्धा तास, कारण इथं सर्वच कार्यक्रम आहेत बरं का. या ठिकाणी कलियुगामध्ये तर दान करण्याला खूप महत्व सांगितलं मायबाप. काही दानाचे प्रकार बघू. त्यामध्ये सर्वात मोठं दान असेल तर ते अन्नदान आहे. अन्नदानानं महत् पुण्य प्राप्त होतंय, सर्वात मोठं पुण्य प्राप्त होतंय मायबाप. वस्त्रदान, गोदान, भूदान, सुवर्णदान. आता काही जण सांगतील सुवर्ण म्हणजे सोनं दान करणे, हे सगळ्यांना शक्य नाही. मग सुवर्ण दान करणं शक्य नाही. काही सोपे पर्याय भगवंतांनी याच्यामध्ये सांगितले. जलदान, पाणी दान करायला काय अडचण आहे? काय अडचण आहे बाबा? आपल्याकडे सुंदर मस्त अशी एखादी विहीर आहे किंवा बोर घेतलेला आहे, आपलं शेत वाटेला असेल तर एखादा हौद करायचा, किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांना पांतस्थ मंडळींना पाणी प्यायची सोय उपलब्ध करून झालं जलदान. काय अडचण आहे? आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं रक्तदान
आपल्या रक्तामुळे एखादा पेशंट जर जगत असला तर रक्तदान करायला काही अडचण नाही, करायला पाहिजे बरं का. ज्यांना भगवंतांनी सुदृढ शरीर दिले अशांनी नक्की रक्तदान करत जा. ज्यांना हात पाय कान असे व्यवस्थित दिलेत त्यांनी रक्तदान करायला हरकत नाही, कारण हे साईनाथांच्या आपल्यावरती उपकार आहेत. हात पाय आपल्याला व्यवस्थित दिलेत. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाय वचन, डोळे मुख बोलाय वचन, जयसी जोरसी नारायण, जोरसी नारायण, नाचे जीवपण बरोबर. पाय कान असे ज्यांना सदृढ शरीर दिले त्यांना रक्तदान करायची अडचण नाही. पण आपण चांगल्या या शरीराचा फायदा घेतलाय मायबाप. हा देह कशासाठी दिलाय? सुंदर असा भजनासाठी दिलाय, पण आपण फायदा घेतलाय नाही. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला बाटा बादी केजा, तोया झाला बाटा बादी केजा, प्रमाण दिले बर का. टाळी वाजवा. आज गायक वादक आहेत थोडेच, पण गुणवान आहेत बर का. आणि बाबांच्या संस्थेचे पूर्ण विद्यार्थी, लेकरायचं गोड कौतुक करण्यासारखे. पहा किती गोड लेकर आहेत बर का. हे माय बापांचे संस्कार आहेत. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्यांना इथं आता याच्यामधलं कोणी राष्ट्रीय कीर्तनकार होईल, कोणी असं महान मृदंगवादक होईल, कोणी गायक होईल. हे आई वडिलांनी या परमार्थाच्या भक्ती मार्गाला लावलेली लेकरं आहेत बरं का. प्रत्येक आईला वाटतं इथं आल्याच्या नंतर आपला मुलगा निघावा गाणारा. कुठं? इथं आल्याच्या नंतर. इथून उठलं की ते विसरला त्यासी थोर झाली आणि सुकतील खानी 84च्या. प्रत्येक आईला वाटतं बर का पाटील इथं आल्याच्या नंतर आपला मुलगा आज निघावा गाणारा, पण तो नेमका निघतो ते मी नाही म्हणत, तुम्ही म्हणा विठाला विठाला. दूध पिणारा म्हणलं मी, आहे का नाही. चला वास्तविक पाहता तो आपला विषय नाही. दानाचे प्रकार बघायला बघा. काय सांगू लागलो? जलदान, गोदान, भूदान, कन्यादान. ते पण सर्वात मोठं आहे. आणि काही दानशूर व्यक्ती पुराणामध्ये मी असं त्यांचं चरित्र वाचलंय महाराज. श्रीमद भागवतात ही गोड सुंदर अशा कथा आल्यात. वेळ कमी आहे आपल्याला. श्रीमद भागवतामध्ये 1 नंबरला राजा बळी दानशूर ठरला. 5 मिनिटात 2च मिनिटात सांगतो. राजा बळी एवढा दानशूर ठरला, भगवंतानी छोटंसं वामन रूप घेतलं आणि दान मागायला गेले. बळीनं एका कोणालाही परत जाऊ दिलं नव्हतं रिकाम्या हातानं. बळीनं सांगितलं काय मागायचं तर मागा. भगवंतानी सांगितलं ब्राह्मणाच्या रूपात आले होते, काहीच नाही, मला फक्त 3 पावलं पृथ्वी पाहिजे.
बळीला हसू आलं आणि सांगितलं, काय छोटीशी गोष्ट मागितली हो? नाही म्हणले, एवढंच द्या मला. आणि संकल्प बळीनं सोडल्याच्या नंतर त्यावेळेस भगवंतानं मोठं रूप घेतलं आणि 2च पावलात पृथ्वी पूर्ण आटवून टाकली आणि सांगितलं, बळी आता 3रा पाऊल कुठं देऊ? तेव्हा बळीनं सांगितलं, माझ्या डोक्यावरती द्या. बळी सर्वस्व उदार तेने उभारीला कर. डोक्यावरती पाय दिल्याच्या नंतर बळीला पाताळात घातलं. तुका म्हणे बळी, 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 तुका म्हणे बळी. जीव दिला पायातळी, 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 जीव दिला पायातळी. तुका म्हणे बळी, माझे चित्त तुझ्या पायी, 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 माझे चित्त तुझ्या. बघा सोबदार, या वयात काय किती ऊर्जा आहे अंगामध्ये. ही साईनाथाची शक्ती आहे वाजवाटाळी. तुका म्हणे बळीन जीव दिला पायातळी, बळी पाताळात घातला. बळी पाताळी घातला, आपण द्वारपाळ झाला. देवानं सांगितलं, बळी अरे जिंकलो मी, 3 पावलात तुला खाली घातले. बळीनं सांगितलं, नाही देवा, मीच जिंकलो, तुम्ही नाही. देवानं सांगितलं, अरे तुझ्याकडे जागा शिल्लक ठेवली नाही. तेव्हा बळीनं खालून वरी हात काढला, सांगितलं, एवढी जागा अजून शिल्लक आहे. बळी सर्वेस्व उदार तेने उभारीला कर. कोरोनी संहार तोम्या पाताळी घातला. आता संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा विठोबा रुक्माई भजन करू आणि 10-15 मिनिटांमध्ये सेवेला पूर्ण विराम देऊ. सर्वजण एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा बरं का. कुणीही टाळाटाळ करायची नाही. सर्वांनी टाळी वाजवायची आणि भजन करायचं. विठोबा रखुमाई, बोला बोला. हरे 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 ठोबा रखुमाई. जय 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 ठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि जय 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 ठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय 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 ठोबा रखुमाई. हरे 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 ठोबा रखुमाई. जय 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 ठोबा रखुमाई. ठोबा बारीक बारीक बारीक.
मोठ्या वारकऱ्यासाठी टाळी वाजवा मायबाप एकदा. वा, टाळीनं लेकरायचं काय गोड लेकर आहेत बघा ना. हा, मोठ्याल्या साधू संतांनी सांगितलं ऐका मायबाप. तुकोबारायांनी, नामदेवरायांनी, सेना महाराजांनी, नरसिंह बाबांनी, नरहरी सोनारांनी, सगळ्या संतांनी, अष्टदश संतांनी सांगितलं अरे परमार्थात इकडं या, असे गोड लेकरायसारखे वारकरी व्हा आणि जीवनाचं सोनं करून घ्या मायबाप. पण बरेचसे जण शहाणे होते ते ऐकले हो. शहाणा तो धनी घेता असे. शहाण्या माणसांनी ऐकलं बरंचसं, पण काही माणसं एवढे धट असतात, इकडं नाही आमच्या परभणीकडं बरं का, ते ऐकतच नाहीत. सर्व संतांनी आवाज देऊन ऐकलं अरे ऐका इकडं या, पण काही जणांनी ऐकलंच नाही. शेवटी नाथ महाराजांनी सांगितलं हे जरी न ऐकलं तरी दुसरा येईल, हे जरी बस याच एखाद्याच्या अंगात. एका कीर्तनात असाच पिंगळा म्हणला बाबा ना, आलं ना एका भक्ताच्या अंगात. आहा आहा, मी म्हणायचा हे जरी ना ऐकलं, ते म्हणायचे आहा आहा, आलं ना अंगात. आर म्हणलं धारा धारा, कोणी धरीनं. कीर्तन बंद पडायच्या मागे लागलं. मीच गिरून पक्का असं कंबर धरलं. ते भक्त म्हणाले सोडा सोडा सोडा. मी म्हणलं कामून कामून. ते म्हणजे बिड्या मोडत आलं, बिड्या मोडत. मला माहीतच नाही बिड्या आहेत म्हणून, खिशामध्ये बिड्या आहेत म्हणून माहीतच नाही ना. तसं इथं कोणी नाही बिड्या ओढणार. साईनाथाचा दरबार आहे. विठाला विठाला. हा पिंगळा नाथ महाराजांनी गोड पिंगळा सांगितलाय बरं का. पहिली आता संस्कृती लोप पावत चालली मायबाप. पिंगळा पहिले जोगी यायचे, मुका बैरा काकड्याच्या भजनामध्ये. जोशी यायचे. जोशी जोशी कळतात ना, इकडे येत असतील ना. आमच्या परभणीला पहिले जोशी यायचे. कशासाठी? भविष्य सांगण्यासाठी. त्यांचं ते कार्यच होतं भविष्य सांगणं. ते पण यायचे. आता ती संस्कृती लोप चालली. नाथ महाराजांनी सांगितलं हे जरी ना ऐकालं तरी दुसरा येईल. ही एक गल्ली आहे, एक साथ आहे, यासाठी आलिया ओळगा शारंग धर. ओरल्या आळीला तुम्ही जावनी सांगा पाटील बुवाला. या देहामध्ये, या शिडीमध्ये जसे एखादे पाटील आहेत तसे या देहामध्ये एक पाटील आहेत बर का. आणि त्यांचं नाव काय? मनाजी पाटील देहगावचा. विश्वास धरू नका त्याचा. वा, सगळं पाठ आहे भजनेला. घात करील या नेमाचा, पाडील फसे. आता पुढी मी आलो रायाचा जोशी हो रा ऐका दादा नो. आलो रायाचा जोशी हो रा ऐका दादा नो. जातो कळतच नाही मायबाप. हे बघा परमार्थात एवढाच विरंगुळा आहे. ऐका मायबाप, घरी गेल्याच्या नंतर खूप व्यथा चालू आहेत. त्याच्यामुळे इकडे परमार्थाकडे आलं पाहिजे, इकडे वाटचाल केली पाहिजे.
घरी गेल्याच्या नंतर खूप येत आहेत माणसाच्या पाठीमागं. खरा आनंद जर कुठं असल 2 तासाचा तर या भजन कीर्तनात आहे. विठाला विठाला हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं, देवा पांडुरंगा दयागणा माय बाप्पा मला असं दान द्या की तुमचा विसर होऊ नये. भगवंताने सांगितलं का? तुकोबारायाने सांगितलं, जे जे तुम्हाला विसरले त्यांच्या जीवनामध्ये खूप हानी झाली. विसरला तया थोर झाले चुकतील खाणी. म्हणून शहाण्या माणसांनी कितीही संकट आले तरी भगवंताचा विसर पडू दिला नाही. पाहते पांडव अखंड वनवास परी त्या देवासी आठविती. पांडवांनी एवढा वनवास भोगला पण भगवंताचा विसर पडू दिला नाही. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला पांडुरंगा. सुदाम देवाच्या जीवनामध्ये 18-20 दारिद्र्य धावत्या वेगात सांगतो. आता तेवढं दारिद्र्य कोणाच्याच वाट्याला नाही. सुदाम देवाची किती दारिद्र्य होतं, किती गरिबी होती 2 मिनिटात सांगू का? सुदाम देवांना ज्या ज्या वेळेस पाठ पूजा कुठेतरी जाऊन करायची त्यावेळेस त्यांना कोणीतरी वस्त्रदान करायचं. आणि घरी आल्याच्या नंतर ते जे धोतर असतं आल्याच्या नंतर पहिले सुदाम देवांना त्या धोतराच्या नखीला फाडायचं. 2 नख्या फाडून काढायच्या आणि त्याच्या दोऱ्या ओळायच्या. कशामुळं? जर यदा कदाचित घरी खायला अन्न नसलं तर त्या दोरीनं पोटाला बांधून असा जरासा ताण द्यायचा, दोरी पोटाला आवळायची. असं म्हणतात की दोरीनं पोटाला आवळल्याच्या नंतर काही वेळासाठी भूक थांबल्या जाते. म्हणून सुदामदेवानं त्या 2 दोऱ्या अगोदर तयार करायच्या. इतकी सुदामदेवाची दारिद्री, याच्यापेक्षा पुढे दारिद्रीचं टोक मला सांगता येणार नाही. विठाला विठाला सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला पांडुरंगा. आणि म्हणून सुदामदेवाच्या जीवनाचं सोनं झालं मायबाप. श्रीमद भागवतामध्ये गोड कथा आल्या. आपल्याला वेळ कमी आहे म्हणून तुकोबाराय सांगतात तुझा विसर न व्हावा. बरं ठीक आहे, देवानी सांगितलं माझा विसर होऊ नये. तुकोबाराय असं तुम्हाला वाटतंय, चला मी असं तुम्हाला दान दिलं तर तुम्ही काय करसाल?
माझी सर्व जोडी. तुकोबरायाने सांगितलं मी तुमचं आवडीनं गुणगान करीन. आता आवडीनं गुणगायन केलेलं वेगळं, बगर आवडीनं केलेलं गुणगान वेगळं बरं का. माणसाला आवड असली की सवड मिळत असते. आता आम्ही काही मंडळी परभणीतून आलोत, आम्हाला कुठंतरी आवड आहे म्हणून आम्ही इथं सवड काढली बरं का कीर्तनासाठी. आणि आवडच नसती तर सवडीचा काही प्रश्नच येत नव्हता. म्हणून महाराजांनी सांगितलं गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. भगवंताचं गुणगान करायला माणसानं आवडीनं केलं पाहिजे बरं का. आवडीने भावे हरिनाम घेसी. आणि ज्या वेळेस आपण भगवंताचं गुणगान आवडीनं करू तेव्हा आपली सर्व चिंता देवाकडे असते असं मी नाही तुकोबाराय सांगतात. तुझी चिंता त्यासी सर्व आहे विठाला विठाला. चला एवढं पण देऊन टाकलं, पण देवानी सांगितलं हे तुमच्यासाठी ठीक आहे हो, पण तुम्ही प्रपंचिक आहात, तुम्हाला मुलं बाळ आहेत, तुमच्या पाठीमागे परिवार आहेत आणि परिवार चालवायचा म्हणजे पैसा लागत असतो बरं का. अर्थ नावाचा पुरुषार्थ लागत असतो. मग भगवंतानी सांगितलं याच्यासाठी तुम्हाला काहीतरी अर्थ लागल, पैसा लागल. तेव्हा तुकोबारायाने सांगितले नलगे मुक्ती धन संपदा. हे तर अजिबात नको. मग याच्या बदल्यात भगवंता द्यायचं असेल तर एखाद्या संताची संगत द्या. संत संग देई सदा. आणि संताची संगत वाया जात नसती बरं का. काही बरेचसे जडजीव संताच्या संगतीत आल्यामुळं त्यांचा उद्धार झाला. उद्धार वाल्या कोळ्यासारखे उद्धरून गेले. आणि संताच्या चारित्र्याचं अनुकरण केलं ज्यांनी संत मालिका अभ्यासली त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. विठाला विठाला. संगतीचा परिणाम खूप मोठा असतो मायबाप. हो हिरा अनमोल असतो हिरा, पण तो जर ढेकणाच्या संगतीत गेला तर ढेकून कळत असेल ना. ढेकून बारीक असा छोटा कीटक असतो, त्यानं जर त्या हिऱ्याला स्पर्श केला तर हिरा भंगल्या जातो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. एरवी हिरा घिसड्याच्या आयरणीवर ठेवल्यावर आणि वरून घाव घातले तरी ओरिजिनल हिरा पाटील फुटत नाही. हिरा ठेविता आयरणी वाचे मारिता जो गणी. तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. अहो ते हातोडी फुटल, ती आयरन फुटल, पण हिरा वाया जात नाही. तोच हिरा ढेकणाच्या संगतीमध्ये गेला तर फटकन फुटल्या जातो, वाया जातो. विठाला विठाला. म्हणून संतांची संगत द्या असं मागितलं बरं का. आणि संतांची संगत मिळाली. तुकोबारायांनी सांगितलं की माझ्या वाचेला सुद्धा अलंकार मिळाला. आणि संताच्या संगतीत गेल्याच्या नंतर महाराजांनी सांगितलं त्यांनी माझ्यावर कृपा केली. कृपया केली संत जनी. माझी अलंकारिली वाणी. प्रीत हे लावियली कीर्तने.
संत जेनी माझी अलंकारिली वाणी प्रीत हे लावेली कीर्तनी तुका चरणी लोळतसे. आणि मग मात्र देवाने सांगितलं तुकोबाराय तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पाहिजे असतील तर गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. गर्भवासात खूप दुःख असतं. जाता जाता सांगून जातो एका मिनिटात. आता आपण इथं असे सरळ सोयीचे बसलोत. आपण आईच्या पोटामध्ये गर्भात असतो तेव्हा उलटे असतो आणि मग ती आपलीच लघवी विष्ठा सगळं आपल्या नाका डोळ्यात जातं बरं का. गर्भे दिला दिंड वरी पाय खाली तोंड. माऊली सुंदर सांगतात बरं का. मातेची अवदर कुहरी पचवणी विष्ठेच्या दाथरी उकडोनी नवमासावरी जन्म जन्मेनी मरती किंवा इष्टाले पच उकडे नाकी तोंडी कुर्मी किडे गर्भवतीचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे काय सांगू गर्भीची यातना काय सांगू गर्भीची यातना मज भोगता नारायण भोगता नारायण आमोस मोत्र जना भगवंतांनी सांगितलं एवढ्या गर्भीच्या यातना आहेत. गर्भवासाला यायचं असेल तर तुकोबारायांनी छाती ठोकून सांगितलं आम्ही त्या आनंदाने सहन करूत. अभंगाचं शेवटचं चरण
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम. चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाची 7व्या दिवसाची सेवा साईनाथांच्या कृपेनं ट्रस्ट मंडळीच्या आयोजना नियोजनानं माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाकडे आली. माझ्या बुद्धीला झेपेल तसा या अभंगाचा भावार्थ मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. सुंदर अशी गुणीजन मंडळी, सर्व छोटे छोटे बाल वारकरी मंडळी, माझ्यासोबत आलेले आमचे साईनाथ पाटील नांदेडकर, सर्वजण असतील आमचे मृदंगाचार्य, गायनाचार्य, सर्व मंडळी, विनेकरी बाबा, सुंदर असं सर्वांनी सहकार्य केलं आणि कीर्तन सेवेला पूर्णपणे प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सांगतो, कधीतरी आमच्यावर साईनाथांनी कृपा केली तर अवश्य हाक मारा मायबाप, सेवा करायला आम्ही कधी पण हजर राहतो. या ठिकाणी सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. जय तुकाराम 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 जय विठ्ठल जय हर विठ्ठल बोलिले करो वेडे वाकुडे उत्तरे करा माना हे सारे राते कारम्या पुरा तुका म्हणे ज्ञानेश्वर कपाय पैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिकवर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय.